हॅलो एव्हरीवन, वेलकम टू श्री चॅनल. मी धनश्री तुमचं सर्वांचं चॅनलवर स्वागत करते. तर साडी म्हटलं की सर्व लेडीजचं फेवरेट अटायर असतं. कार्यक्रम कोणताही असो, अनेक लेडीजला साडी नेसायला खूप आवडतं आणि सध्या साडी नेसायचा ट्रेंड देखील आहे. कोणताही फंक्शन असो, अनेक लेडीज किंवा गर्ल्स साडी नेसायला पसंती देतात, कारण साडी सुंदर आणि क्लास दिसते. मग त्या स्त्रीचा रंग गोरा असेल, सावळा असेल, सर्व स्त्रियांना साडी शोभून दिसते. तसंच साडीमध्ये स्त्री अतिशय देखणी, सुंदर आणि रुबाबदार दिसते. साडीमध्ये स्टायलिश आणि अट्रॅक्टिव्ह दिसण्यासाठी काही टिप्स फॉलो कराव्या लागतात. याच टिप्स मी आज तुमच्यासोबत शेअर करणार आहे. तर त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि चॅनलला लगेच सबस्क्राईब करून घ्या. माझी पहिली जी टिप आहे ती आहे फिगरनुसार साडी निवडा. तर बऱ्याचदा काय होतं, आपण साडी निवडताना आपल्या फिगरचा विचार करत नाही. आपल्या डोळ्यात एखादी साडी बसली की आपण ती लगेच खरेदी करतो, पण अशी चूक तुम्ही करू नका. मी साडी खरेदी करत असताना तुमची फिगर लक्षात घ्या आणि त्यानुसार साडी खरेदी करा. जर तुमची फिगर स्लिम असेल, म्हणजेच बारीक असेल, तर तुम्ही कॉटन, ऑर्गॅन्झा, टिश्यू, सिल्क या फॅब्रिकच्या साड्या खरेदी करा. त्या वेअर करून तुम्ही बारीक दिसणार नाही आणि तुमचा लुक खूप सुंदर येईल. पण जर तुम्ही छान गुबगुबीत असाल, म्हणजेच थोड्या हेवी वेटेड असाल, तर तुम्ही शिफॉन, जॉर्जेट, क्रेप या मटेरियलच्या साड्या खरेदी करा. त्या वेअर करून तुम्ही स्लिम दिसाल आणि तुमचा लुक हटके येईल. तर पुढची जी टिप आहे ती आहे रंगानुसार साडी खरेदी करा. आपण अनेकदा कोणाला तरी साडी गिफ्ट घेतो, तेव्हा आपण त्यांचा स्किन टोन म्हणजेच रंग आधी जाणून घेतो आणि त्यानुसार आपण त्यांना साडी खरेदी करतो. तर हाच रूल आपण स्वतःसाठी सुद्धा लावायचा आहे. आपण आपला रंग ओळखून साडी खरेदी करायची आहे. तुमचा रंग जर गोरा असेल तर तुम्ही डार्क रंगाच्या साड्या वेअर करा, त्यात तुमचा लुक अजून उठावदार दिसेल. पण जर तुमचा रंग थोडा सावळा असेल तर तुम्हाला लाईट रंगाच्या साड्या खूप शोभून दिसतील. नेक्स्ट जी आपली टिप आहे ती आहे ब्लाऊज. तर कुठलीही साडी असेल तर तिचा लुक हा जास्तीत जास्त त्या साडीच्या ब्लाऊजवर डिपेंड असतो. जितका सुंदर ब्लाऊज तितकी सुंदर साडी दिसते. तुम्ही जुन्या बॉलिवूड हिरोईन्स बघितल्या असतील तर त्यांचा लुक डोक्यापासून ते पायाच्या नखापर्यंत अगदी मॅचिंग असायचा. पण आता तो काळही बदलला आहे आणि फॅशनही बदलली आहे. कारण आता सध्या जो ट्रेंड चालू आहे तो आहे कॉन्ट्रास्ट ब्लाऊजचा. म्हणजेच साडीवर वेगळ्या रंगाचं ब्लाऊज वेअर करणं सध्या ट्रेंडमध्ये आहे. साडीवरच्या ब्लाऊजमुळेच साडी सुंदर दिसेल असं गरजेचं नसतं, पण अशा प्रकारे तुम्ही ट्रेंडी कलर कॉम्बिनेशन्सला तुम्ही साडीसोबत मिसमॅच करून कॅरी करू शकतात. मी सुद्धा आजच्या या साडीवर कॉन्ट्रास्ट कलरचा ब्लाऊज वेअर केलेला आहे. तर अशा प्रकारे तुम्ही वेगवेगळे एक्सपेरिमेंट्स करू शकतात. तसंच आजकाल लायक्रा स्ट्रेचेबल ब्लाउजेस, तसंच वेल्वेटचे ब्लाउजेस खूप ट्रेंडमध्ये आहेत. ते सुद्धा तुम्ही कुठल्याही साडीवर वेअर करू शकतात. तसंच तुम्ही ब्लाउजेसच्या स्लीव्ससोबत सुद्धा एक्सपेरिमेंट करू शकतात. सध्या पफ स्लीवचे ब्लाउजेस खूप ट्रेंडमध्ये आहेत. कधीतरी तुम्ही स्लीवलेस ब्लाउजेस वेअर करू शकतात. तसंच तुम्ही एल्बो लेंथ स्लीव्ससुद्धा वेअर करू शकतात. त्यामुळे तुम्ही तुमच्या साडीला स्टायलिश आणि अट्रॅक्टिव्ह लुक देऊ शकतात. तसंच तुम्ही तुमच्या ब्लाऊजला मोठाले गोंडे तसंच टॅसल्स लावणं अवॉइड करा, ते विचित्र दिसतात. त्याचबरोबर तुम्ही क्रॉप टॉपसुद्धा ॲज अ ब्लाऊज वेअर करू शकतात. क्रॉप टॉपसुद्धा खूप सुंदर दिसतात साडीवर वेअर केल्यानंतर. त्यामुळे सुद्धा आपल्या साडीला खूप स्टायलिश आणि अट्रॅक्टिव्ह लुक मिळतो. नेक्स्टची माझी टिप आहे ती आहे शोल्डर प्लीट्स. तर तसंच बऱ्याच लेडीज अजूनसुद्धा बॉक्स पिन करतात, तर ते आउट ऑफ ट्रेंड आहेत आणि दिसायलाही विचित्र दिसतं. तर ते तुम्ही अवॉइड करा. त्याऐवजी मी आता केलेलं आहे, तुम्ही या प्रकारे सुद्धा तुमच्या शोल्डर प्लीट्स सेट करू शकतात किंवा तुम्ही इथे एक पिन लावून स्लँटिंग पदर घेऊ शकतात. तेही तुम्हाला खूप छान लुक देईल. बऱ्याच लेडीज शोल्डर प्लीट्स खूप मोठ्या मोठ्या करतात, इथेपर्यंत त्यांचे शोल्डर प्लीट्स येतात. तर प्लीज तुम्ही ही चूक अवॉइड करा. त्यामुळे आपले शोल्डर उतरल्यासारखे वाटतात आणि विचित्र लुक येतो. त्यापेक्षा तुम्ही छोट्या छोट्या प्लीट्स बनवा आणि त्या शोल्डरवरच राहतील याची काळजी घ्या. त्यामुळे तुम्हाला नक्कीच स्टायलिश लुक भेटतो. नेक्स्टची टिप आहे ती आहे ज्वेलरी. मिनिमम ज्वेलरी तुम्ही वेअर करा. जर तुम्ही डेली साडी वेअर करत असाल तर तुम्ही मिनिमम ज्वेलरी वेअर करा. जसं की तुम्ही कानातले वेअर करत असाल तर ते छोटे छोटे कानातले वेअर करा, जास्त मोठी कानातले वेअर करू नका. जसं की स्टड्स असतील, स्टड्स खूप सुंदर दिसतात. तसंच तुम्हाला सोन्याचे कानातले घालायला आवडत असतील तर तुम्ही सुईधागा पॅटर्नचे कानातले नक्कीच वेअर करू शकतात. तसंच तुम्ही अशा प्रकारच्या छोट्या छोट्या रिंग्ससुद्धा वेअर करू शकतात. तुम्ही जर मॅरिड असाल तर छान सुंदर छोटंसं असं मंगळसूत्र वेअर करा. त्यामुळे तुमचा लुक खूप एनहान्स होतो. जर तुम्ही जॉब करत असाल की ऑफिस गोईंग असाल किंवा तुम्ही टीचर असाल तर तुम्ही एका हातामध्ये वॉच वेअर करा आणि दुसऱ्या हातामध्ये अशा प्रकारे छोटीशी बँगल किंवा छोटंसं कडं वेअर करा. त्यामुळे सुद्धा तुम्ही साडीमध्ये स्टायलिश आणि अट्रॅक्टिव्ह दिसाल. नेक्स्ट जी टिप आहे ती आहे हेअरस्टाईल.
तुम्ही एकाच प्रकारची हेअरस्टाईल करणं अवॉइड करा. त्याऐवजी तुम्ही वेगवेगळ्या स्टाईल्स करा. जसं की तुम्ही मिडल पार्टिशन करू शकता, साईड पार्टिशन करू शकता, कधीतरी छान असा पफ करा. त्यामुळे तुमचा लुक ऑटोमॅटिकली स्टायलिश आणि अट्रॅक्टिव्ह दिसाल. नेक्स्ट जी टिप आहे ती आहे टिकली. तुम्ही मोठी टिकली लावणं अवॉइड करायचं आहे. पण जर तुमचा लुक तसा असेल तर तुम्ही नक्की मोठी टिकली लावू शकतात. मोठ्या टिकलीमुळे तुमचं एज जास्त वाटतं. पण जर तुम्ही छोटी टिकली लावली तर तुमचा चेहरा नाजूक दिसतो आणि तुमचं एज आपोआप कमी दिसायला मदत होते. त्यामुळे शक्यतो तुम्ही छोटी टिकली लावा. तर माझी सर्वात शेवटची आणि महत्त्वाची टिप म्हणजे लव्ह द वे यू आर. तुम्ही जसे आहात तसे स्वतःवर प्रेम करा. तुम्ही स्वतःवर प्रेम कराल तर सगळेच तुमच्यावरही प्रेम करतील. तुम्हाला जे वेअर करावं वाटत असेल तुम्ही ते वेअर करू शकतात. तुम्हाला जो रंग आवडत असेल तुम्ही तो वेअर करा. सर्वात महत्त्वाचा दागिना म्हणजे कॉन्फिडन्स. तुम्हाला जोही कलर आवडत असेल, जे कुठलीही फिगर असू दे, तुम्ही जर कॉन्फिडंट असाल, तुमच्या चेहऱ्यावर छान स्माईल असेल तर तुम्ही आपोआप स्टायलिश आणि अट्रॅक्टिव्ह दिसायला लागतात. सो दॅट्स इट फॉर टुडेज व्हिडिओ गाईज. नेक्स्ट टाईम जेव्हा तुम्ही साडी वेअर कराल तेव्हा या सर्व टिप्सचा नक्की विचार कराल याची मला खात्री आहे. आय होप तुम्हाला आजचा व्हिडिओ आवडला असेल. व्हिडिओ जर आवडला असेल तर प्लीज व्हिडिओला लाईक करून घ्या. तसंच तुम्हाला नेक्स्ट व्हिडिओ कुठला बघायला आवडेल तेही मला कॉमेंट करून सांगा. तर भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत आपली आणि आपल्या लोकांची काळजी घेत राहा.